जय भीम बंधूंनो, आज आम्ही आमचं कुटुंब सुरडकर परिवार हा इथे वनंद या ठिकाणी आलेले आहे माता रमाईचं दर्शनासाठी। आज कार्यक्रम ॲक्च्युली 7 तारखेला होता, पण 7 तारखेला नाही येता कारण आम्ही जिथे राहतो श्रीजी निसर्गामध्ये तेथे त्यानिमित्त कार्यक्रम घेतलेले होते। त्याकरिता आज सकाळी आम्ही 5 वाजता निघालो मुंबईवरून आणि इथे पोचलो जवळजवळ 12 वाजता दुपारी पोचलो आणि बघितलं की माता रमाईचं स्मारक दापोली या ठिकाणी आहे। वनद रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे पडतं। जेव्हा गाडीनेच येत होतो तर असं वाटत होतं की किती आतमध्ये आहे। एका गृहस्थाने सांगितलं की माता रमाई इकडनं चालत त्या थेट मुंबईपर्यंत गेल्या। ह्या स्मारकाच्या आतमध्ये बरेचसेच फोटो त्यांनी प्रदर्शित केलेले आहेत। त्याच्यामध्ये गौऱ्या थापण्याचं काम, रोडवरती माती वाहून नेण्याचं काम, असे अनेक फोटो त्यांचे तिथे लावण्यात आलेले स्मारकाच्या आतमध्ये। आपण विचारही करू शकत नाही। आज जर हा परिसर जर बघितला आपण तर आजूबाजूला घनदाट अरण्य आहे आणि अशा अरण्यामध्ये आज ही परिस्थिती आहे या शतकामध्ये। त्या शतकामध्ये कशा प्रकारची परिस्थिती असेल हे आपण म्हणजे आपल्याला जर गेज केलं आपण की काय असेल तर फार अडचणीची ठिकाण असेल आणि पूर्ण अरण्य आणि त्यावेळी मला वाटतं जंगली जनावरं पण असतील इथे। तर हा असा एकंदर परिसर आहे आणि हे स्मारक आणखीन याला रूपरेषा दिली पाहिजे। आणखीन काही गोष्टी याच्यामध्ये आल्या पाहिजेत। त्यासाठी समाजाचा हातभार लागणं, समाजाने आपलं अस्तित्व आहे, आपली माता रमाई तिचं अस्तित्व आहे आणि हे आपण जतन केलं पाहिजे। आज ते काही प्रकारे रोडची व्यवस्था होत आहे, पण लोकांना व्यवस्थित जितकं होईल तितकं करण्याचं लोकांनी येथील नागरिकांनी, दुसऱ्या कुटुंबियांनी केलेलं आहे हे आपण बघत आहात। धन्यवाद। आता तुमच्यासमोर एक घेऊन येतो मूर्ती जागा गेलेली रमाईच्या घरातली दिसतात। कृष्णगुणी धोत्रे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच। अशा प्रकारे ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे। आणखीन काही माहिती गोळा करण्याचा विचार आहे। बघू धोत्रे कुटुंबियांना भेटून त्यांच्याकडनं काही माहिती भेटते का की कुठे रमाईचा जन्म, कुठलं स्थळ होतं, ते कुठली जागा होती आणि स्मारक झालं म्हटल्यावरती जसं सांगितलं की जागा देणगीदार आहेत। तर आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।